आणि कंपाऊंडर मारून आपलं जे काही पाटी लावली होती नावाची 8-9 महिन्यापूर्वी मी खरेदी केलेली. आणि खरेदी ज्या व्यक्तीकडून केलेली ते इथले मोशीत राहायला होते पूर्वी. नागेश्वर स्कूलमध्ये ते अध्यक्ष आपले हे होते, प्रिन्सिपल होते. त्यानंतर त्यांच्याकडून आपण वयस्कर आहेत, 85 इयर ओल्ड आहेत, सरळ लोक त्यांच्याकडून खरेदी. आणि त्यांनी जी काय खरेदी ही मूळ मालक तापकीर यांच्याकडून त्यांनी खरेदी केली. आणि त्यांच्याकडून आपण 40 वर्षांत आपण केलेली. अच्छा, म्हणजे शेती मालकाकडून त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही आपण केलेली. प्लॉटिंग नकाशा आपल्याकडे सगळे काही डॉक्युमेंट रिसर पाहून आपण खरेदी केली. आणि आपण खरेदी केल्यानंतर रिसर आपण कंपाऊंडर मारला 10 फुटाचा आणि आपल्या नावाची पाटी बिटी लावलेली. आणि आपली जवळजवळ 6-8-9 महिन्यापासून आपला ताबा असताना या 13 व्यक्तींनी परवा या 13 रात्री बेरात्री ते रामदास बडदे आणि युवराज मिसळ म्हणून ही व्यक्ती. युवराज मिसळ आणि रामदास बडदे कुठले हे इथंच कुठेतरी ते स्वतःला बिल्डर म्हणतात. त्यांनी मला 3-4 महिन्यापूर्वी तुमचा प्लॉट विकत द्या जबरदस्ती केली. मी त्यांना म्हणलं नाही द्यायचा. नंतर ते म्हणले जीबीला द्या, नाही. त्यावेळेस त्यांनी हा प्रकार केला. बरं, मग आता तुम्ही मला सांगा, आता हे तुमची मुळात महत्वाची जागा आहे, तुमच्या 7-12 तुमच्या नावावर. हो. मग तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणी आता हे रात्री पाडापाडी कोणी केली? ही रामदास बडदे आणि युवराज मिसाळ यांनी रात्री येऊन पाडापाडी केली. तुमच्या वैयक्तिक तुमची मालकी हक्काची जागा असेल त्यांनी पाडापाडी नाही ना. मी बरं ऐका, हा सगळा विषय इथपर्यंत झाला, दादागिरी केली. पण ह्या सर्व संदर्भात तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवली नाही. तर ती तक्रार नोंदवायला गेलो, 112ला फोन केला. त्यावेळेस पठारे साहेब होते. पठारे साहेबांनी माझे डॉक्युमेंट पाहिले, त्यांचे डॉक्युमेंट पाहिले. तेव्हा पठारे साहेब म्हणले की त्यांची फसवणूक झाली. म्हातारे ज्यांच्याकडून त्यांनी खरेदी केली. कोणी खरेदी केली? म्हाताऱ्यांकडून यांनी जे युवराज मिसळ आणि जे काही बडदे आहेत ना यांनी खरेदी केली ना, त्यांची फसवणूक झाली असं ते बोलले. त्या बोलल्यानंतर ह्यांनी परत मागं येऊन मला म्हणले की काय असेल आपण मीटिंग करू, परत मिटू, त्या तुम्ही जीवीला द्या, परत तुम्हाला एवढे ऑफर देतो, पैसे देतो, ते देतो. पण मला द्यायचंच नाही, तर विषय जबरदस्तीच नाही ना. मला हा बडदेचा आणि ह्यांनी डायरेक्ट एंट्री कशी केली याच्यामध्ये? ह्यांनी आता खरेदी मारली ना, ह्या जे म्हातारीचे जे क्षेत्र होतं ना, तो म्हातारीचे पण फ्रॉड डॉक्युमेंट होते त्यांची पण इथे. ती म्हातारीने फ्रॉड डॉक्युमेंट होती तुमच्या जागेवरती खरेदी केली? तुमच्या बी खरेदी तुमच्या जागेवरती खरेदी? ते क्षेत्र सगळं त्यांचे म्हणून असते दाखवतात. खरेदीगत मारलं. तुमची 7-12 नावं असताना सुद्धा मग त्यांची 7-12 नावं लागली का? नाही लागले नावं त्यांची नावं लागली, तुमची बी नावं लागली? माझं तर ऑलरेडी पहिल्यापासून नाव आहे. तुमचं नाव असताना सुद्धा त्यांची नावं लागली, असं कसं काय होऊ शकतं? तुमच्या याच्या क्षेत्रात बी त्यांची नाव लागली? हा, मग मला तेच विचारायचं, किती क्षेत्रफळाला त्यांचं नाव लागलं आणि तुमचं किती क्षेत्रफळाला? माझं 5 गुंठ्याला आहे आणि त्यांचं 36 गुंठ्याला. बरं, ही सगळी किती गुंठे? पण 36 गुंठे हे किती गुंठे आपल्याला माहित नाही. तर त्यांनी काय केलेलं आहे की लिगली आता माझ्याकडे एमओई आहे त्यांचं, त्यांचे ते पण समोरची पार्टी जे विकणारे होते त्यांचं बँकेत लोन होतं 36 गुंठ्याचं. त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते 36 गुंठ्याचे. त्यांनी लिगली त्यांची इकडे 12-13 गुंठे आणि इकडे 3 गुंठे निघते. त्यांची इथं 3 गुंठे निघते, तिथं 12-13 गुंठे निघते. अशी 16 गुंठेचे त्यांनी पैसे दिले. ऐका ना, इथला तुम्ही जागेचा तुम्ही नकाशा काढला का? किती गुंठे ही मोकळी जागा, किती गुंठे तुम्ही तपासले? नाही, क्षेत्र काढलं का? मग तुम्ही हे क्षेत्र काढायला पण हवं होतं की नेमकं. मग ह्यांची किती गुंठे, तुमचे किती गुंठे, तुम्ही कुठपर्यंत ते कुठपर्यंत? नाही, यांची त्यांनी काढलं पाहिजे ना, मी का काढू? त्यांच्या आधी खरेदी आहे ना माझी. तुम्हाला ऐका, तुम्ही त्यांनी फसवणूक केली त्यांची. एक मिनिट चर्चा केल्याशिवाय नाही, तुम्हाला सांगा, तुम्ही शेतकरी हो, शेतकरीकडून मी जागा घेतोय बरोबर, माझा ताबा 40 वर्षापासून, मी परत मोजत बसू का? बरोबर आहे. कसं तुम्ही असं उलट तुम्ही हे प्रश्न त्यांना केलं पाहिजे. नाही, हे बघा, जाणून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो, ऐका ना. आता तुम्ही मला क्रॉस करून मग अजिबात नाही, तुम्हाला मी एवढे करोड रुपये लावणार आहे, मी काय डोळे झाकून मी खरेदी करणार आहे का? बरोबर. 19 नंबर प्लॉट आहे तिकडे, तो तुमचा तो 17 नंबर आहे, जो काय 18 नंबर आहे, 20 नंबर काय पडायचा आहे. तो 19 नंबर प्लॉट आहे, जुनी खरेदी. त्याच्यानंतर परत ही नवीन खरेदी यांची. प्लॉटिंग कोणी केलंय? तापकिरांनी केलं. त्यानंतर कोणी केलेलं आहे? जीवतोडेंनी केलेले. जीवतोडेंकडून केलेलं आहे, मी केलेलं. तुम्ही घेतलं. प्लॉटिंग नकाशा 40 वर्षापूर्वीचा जुना आहे, 19 नंबर प्लॉट जुना आहे, जीवतोडेंचं नाव जुना आहे, तिथून मी केलेले. मी कशाला क्षेत्र मोजत बसू? बरोबर. कळलं का? ऑलरेडी आमचं पहिलंच मोकळं आलं लक्षात आलं. मला काय घेणं देणं पडलं? तुम्ही मोपून घ्या. आपलं मार्किंग जे त्या हिशोबाने मार्किंग आता सध्याचं कुठून कुठपर्यंत काय तिथून इथपर्यंत होतं आपलं, हे तोडलेले हे. तिथून इथपर्यंत होतं. तिथून इथपर्यंत हे किती गुंठे आपलं मार्किंग?